नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. तर व्लॉगला सुरुवात करूयात. कॅप्शनवरनं कळालंच असेल व्लॉग कोणता आहे. तर खूप जास्त तुम्ही वेट करत होता व्लॉगची. तर खूप लेबर पेन वगैरे झाले आणि नॉर्मल झाली की सीझर झाले हे तुम्हाला खूप सारे प्रश्न पडले होते, कमेंट करत होता. पण मी जास्त मोबाईल बघत नव्हते. जसं की मी स्टोरी देखील टाकली होती की मी थोडंसं लेट पोस्ट करेल, पण नक्की करेल. व्लॉग काढलेले आहेत मी. तर त्याच्यासाठीच म्हटलं चला आज सुरुवात करूयात व्लॉगला आणि सांगूयात नेमकं काय घडलं ते. मी व्हिडिओ काढलेले आहेत, ते पुढे तुम्हाला दिसतीलच. तर सी सेक्शन झालं की नॉर्मल झालं हे आता तुम्हाला कळेल. तर 11 जूनला माझी अपॉइंटमेंट होती. 11 जूनला मी गेले सकाळी. मला कारण त्याच्या अगोदरच 2-3 दिवस झालं खूप दुखत होतं, पण तितकं पेन होत नव्हतं जितकं व्हायला पाहिजे. तर 11 जूनला मग मला थोडंसं सकाळी खूप जास्त कंबर वगैरे दुखून आली. तर म्हटलं जाऊन येऊयात हॉस्पिटलला आणि मला बोलवलं पण होतं, माझी अपॉइंटमेंट पण होती. तर मग मी गेले, सकाळी चेक केलं. NST असते, NSTमध्ये बाळाचे हार्ट रेट वगैरे सगळं कळतं, ते केलं. आणि कशाला वाटतं आज एवढं असं जरा गेलं दवाखान्याचं का? बरं बरं, दवाखान्याचा दवाखान्यात बाळ. आणि इथे हॉस्पिटलला ॲडमिट व्हायच्या अगोदर स्वामी समर्थांचं दर्शन झालं. खरंच खूप लकी मानते की मला त्यांचं दर्शन मिळालं त्यांचं, आणि मला एक छान पॉझिटिव्हनेस मिळाला ह्याच्यातनं. आणि त्याच्यानंतर माझी इथे NST स्कॅन सुरू झाली. NST स्कॅन चालू होती, ज्याच्यातनं हार्ट रेट वगैरे सगळं बाळाचे कळणार होते. माझी मम्मी मला वाईट नाही आहे ना का मम्मी? तेवढे मग आता खाऊ वाटायला. कसं झालायचं? बळबळ होतं माहिती का? उगीच केलाय परत ओतून देणार मी, ती म्हणणार मी जेवढा चहा बनवला मेहनतीने पिले नाही तुम्ही म्हणून बळबळ. जीवावर आलं असं बळबळ नाही माहिती, बळबळ गिळतोय माहिती असं. ते झोपल्यात औषध पिलेलं बरं वाटलं असतं. मम्मी कसं झालंय ग? सकुली एवढी हसायची की बाळ मम्मी कसं झालंय ग? चहा चहा कसं एकदम भारी. बघितलं चहाच्या नावावर काय पिते? हा असं ते परत रातभर आहे ना, रातभर जागू शकतो. आता चालून घे 8-9 वाजेपर्यंत. वा वा वा, गाणं लावलं ते सुलतान. मोटिवेशन भेटतं ना मी. कोणते गाणं? रे सुलतान खून रे मिट्टी मिट्टी में तेरा. मराठी गाणं कोणतं रे? वाकडं वाकडं कशी जाती करायचा? कोणतं गाणंच आठव ना मराठीवर. मजे ले रे ये सब. स्पीड वाढव थोडं. स्पीड वाढवलं की काय गाडी? मोटिवेशन. दीदी आता लय गाण चिडणार. मम्मी गप्प बस ग, ती बिचारीला दुखतंय. सुष्मिता तुम आगे बढ़ो. येतच बाळ होईल. कपडे सांभाळते. म्हणून तो असं सांगते तुमच्याकडे कपडे सांभाळते.
तुझ्या गाल लावून धरले रे. त्यांना बघा ना किती आनंद. दाखवा हे दाखवा. अगं मला नसतं घेतलं ते. बघा 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 बघा. बरेच मोटिवेट झाले आता बंद करतो. किती ना म्हणजे बघ ना त्यांनी गाणं बघ ना चेंज केलंय. भाग मिल्खा भाग. कंटिन्यू ठेवा ते चप्पल ते आठवण करायला आठवण घेऊन जायला लागेल. तिथपर्यंत जाईपर्यंत नंतर नाही वापरायची. कधी सिरियस व्हायचं तुझी. दुसरी नेली तरी खाली उठली. एवढं मोठं टीव्ही सोडून तुम्ही फोनवर का गाणी लावत बसले. विसरले ते 3 दिवस. बघ ना. आता लावू ते कॉपीराइट लागेल. आज सगळं मुलांचीच गाणे आहेत. मुलांची पीटी उषाचं गाव आहे. काय बसलं जास्त जास्त ते गोटात सोडतोय ना. अशा प्रकारे आज्या कामाला लागलेल्या आहेत. आजच्या कामाला लागल्या. बाळाच्या आईला ना हे मला वाटतं ही बाजूला ठेवा फक्त. ते लागते ही ना. इमर्जन्सी बाजूला ठेवलं. त्याच्यात इमर्जन्सी ठेवते. मग हे ठेवलं त्याच्यामध्ये हे बाकीचे एक्स्ट्रा. एखादी पण त्याच्यात राहू. सर मुझे नहीं प्रश्न मैं संदर्भ फोन पे बात कर रही हूँ. बच्चा जोर जोर से रो रहा था तो मैं आई और मैंने दरवाजा बंद कर दिया. फिर से मैं फोन पे बात करने लगी. बाकी मुझे नहीं पता था. सर मेरे बच्चे को मैंने ही मारा. हाँ मैं आप लोगों से सच छुपाती और ना मेरी आदि की जान जाती. गडबड गडबड गडबड. कमी पडेल का उन्हाळ्यात. बताने की जरूरत नहीं है. मैं मतलब आपको इधर ही बात करता हूँ और ऑफिस में चला जाता हूँ. ओ जीजी है ना. खानी है. पेट में दर्द इतना हो रहा है बट पानी पूरी खानी ही है. फिर से खाने को नहीं मिलेगा ना. पण 2 महिने खायला भेटणार नाही म्हणून किती अट्टहास. नाही बरं आहे खाऊन घेतलं पाहिजे माहिती आहे का. परत नाही जायच्या खायला टायमाला पेट पाणी नाही I like it when you असं मला सांगावं लागतं का नितीनला माझे व्हिडिओ काढायला. म्हणलं ऍक्च्युली तुझं काय का सारखं झालं का असं करते मला सांगा पाहिजे छान असं. सुष्मिता कशी आहे पाणीपुरी. ठसका वगैरे लागेल बाबा. वर ठसका खाली अजून काय काय मंचुरियन खायचं असेल तर खाऊन घ्या. आजच नाही आवडत. तिला पाणीपुरी जास्त आवडते. तुला कशी पाणीपुरी नाही घ्यायची का. एक पुरी खाणार एक पण नाही. कर कंट्रोल किती काय अजून पेन सगळं काय. वाव माझी दीदी. वाव दीदी किती छान येते. तुम्ही कशी येऊ द्या दीदी छान येते ना.
जायचं दवाखान्यात आता अजून मला 15 मिनिट थांबू. तकलं ती 3 वेळा आली ना. ओ जिजू पटकन या बाहेर. मुलगी लक्ष्मी आली आम्हाला. अगं हॅलो, अगं मुलगी झाली. मी समोर पाहिलं मला आमचं बाळ आहे का. मुलगी झाली. खुश झाले. किती खुश आहे. तुम्हाला बघून बघून बाळ तुमच्यासारखे झाले. वळवळ झालेले. तुम्हाला एकट्यानेच बघितलं तिने 9 महिने त्यामुळे तुमच्यासारखं सेम बाळ आलं. आडवा काढायचा असतो. तुम्ही सुषमा सांगणार आडवा व्हिडिओ नाही आल्यापासून मी खालतो नुसतं. ओ शिव कसलं चिडल. शिव पण बापरे. शिवला पण वॉइस पाहिजे. जाऊ दे सगळं. लक्ष्मी आली घरी. आता कसं बघायला येईल का काय गॅरंटीच नाही. हॅलो दीदी बाळाचे बाबा बघ किती खुश आहेत. तुझ्या बाळाला बघ. जिजू तिला बघू द्यावं मम्मीला. पाणी पण नाही देणार. सलाईन चालू केलं नाही जाणार. भूक लागली ना. तुला बघायचं का बाळाला. वाटतं महेश झाले. फोटो दाखवतील. दिसायचं जाणार वाटतं. तू आता काय होते. थोडं वेळ पडते का पाणी. नाही सांगितल्याशिवाय पाणी नाही. थोडंसं वेळ लावतील थोड्या वेळाने. नाही तर उलटी वगैरे होते ना म्हणून. हां भूल राहते ना त्याच्यामुळे नाही त्यांना सलाईन लावतील परत. आणि मग NST केली तर त्याच्यामध्ये NSTमध्ये सगळं व्यवस्थित दाखवलं आणि जे पिशवीचं तोंड होतं ते 1 सेंटीमीटर ओपन झालेलं होतं. तर डॉक्टर म्हटले तुम्ही घरी जावा आणि जास्त पेन व्हायला लागलं वॉटर ब्रेक वगैरे झालं तर तुम्ही नक्की या. हे लक्षण असतात लेबर पेनची. तर मी म्हटलं ठीक आहे चालेल. तर मग मी घरी गेले आणि त्याच्यानंतर दुपारच्याच पुढं मला खूप जास्त पेन व्हायला लागलं. म्हणजे कंबर पोट सगळं दुखायला लागलं. पोट एकदम कडक व्हायचं आणि इतकं कडक व्हायचं की मला असं नकोसं व्हायचं. इतकं दुखायचं माझं कंबर आणि ते सगळं. आणि मला लेबर पेन 5-5 मिनिटाला सुरुवात झाली. म्हणजे 5 मिनिटं झाली की इतकं दुखायचं की ते सहनच व्हायचं नाही. तरी मी रात्री 7-7:30पर्यंत कंट्रोल केलं. 7:30मध्ये कंट्रोल केल्यानंतर मग आम्ही ठरवलं की जायचं आता हॉस्पिटलला ॲडमिट व्हायचं. आणि मग त्याच्यानंतर गेलो आणि तुम्ही पुढे पाहिलंच असेल जाताना सुद्धा मी पाणीपुरी खाऊन गेलेली आहे.
तर म्हटलं आता परत काही कधी आपल्याला खायला भेटेल नाही भेटेल लवकर 6 महिने तरी खायला भेटायचं नाही, म्हणून मग मी पाणीपुरी खायला गेले, थोडंसं फ्रेश व्हायला गेले, पाणीपुरी खाल्ली आणि त्याच्यानंतर अजून काळा सुरू झाला आणि त्याच दिवशी इतका जोरात पाऊस सुरू होता की काही सांगायलाच नको. तर ट्रॅफिक पण इतकी लागली. मी व्हिडिओ घ्यायच्या अजिबात ह्याच्यात नव्हते, जेवढे व्हिडिओ घेतले ते सानिकाने घेतले. आणि त्याच्यानंतर मग जे झालं त्याच्यानंतर दवाखान्यात गेलो. दवाखान्यात जे रात्र गेली माझी इतकी भयानक होती की रात्रभर मी एकटी होते, माझ्याजवळ कुणालाच थांबून दिलं नव्हतं. ते दवाखान्याचा रूलच होता, लेबर पेन रूममध्ये ठेवतात आणि इंजेक्शन वगैरे काही दिलं नव्हतं. विदाऊट इंजेक्शनच मला 80% पिशवीचं तोंड उघडल्यानंतर जे पेन होतं ते मला पेन तेव्हा होत होतं. पण माझा प्रॉब्लेम एकच होत होता की माझं पिशवीचं तोंड खूप स्लो ओपन होत होतं. म्हणजे जे रात्रभरात म्हणजे 8 वाजता वगैरे सकाळी 1 सेंटीमीटर होतं, तर रात्री माझं फक्त 1.5 सेंटीमीटर म्हणजे 0.5 सेंटीमीटरने ओपन झालं. पण माझ्या जे कळा होत्या त्या ज्यावेळेस डिलिव्हरी होते, बाळ जेव्हा पुश करायचं असतं त्या 80% ओपन झालेलं असतं, ते जे पेन असतं ते पेन मला तेव्हा होत होतं. पण माझं पिशवीचं तोंड खूप स्लो ओपन होत होतं. त्या कारणास्तव मला सकाळी तरी त्यांनी म्हणजे एक दिवस पूर्ण एक रात्र, दुसरा दिवस 10 वाजेपर्यंत आम्ही म्हणजे प्रयत्न केले डॉक्टरांनी नॉर्मल डिलिव्हरीसाठी. कारण तुम्हालाही माहिती मी खूप एक्सरसाइज वगैरे खूप गोष्टीची काळजी घेतली होती. आणि मग 10 वाजेपर्यंत केलं तर माझं वॉटर ब्रेक झालं, माझे NST चालू होते, NST माझ्या खराब येत होत्या. आणि मग खरं कारण कळालं की बाळाच्या गळ्यामध्ये नाळ अटकली. नाळ अटकल्यामुळं काय झालं की तो पुश करायला बघायचं बाळ, पण ते नाळ अटकल्यामुळे ते तिथंच थांबलं जायचं. तिथं थांबल्यामुळे पिशवीचं तोंड काय ओपनच व्हायचं नाही. आणि त्या कारणामुळे माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली नाही. मला सी सेक्शनचा निर्णय घ्यावा लागला. मला नाही, ॲक्च्युली डॉक्टरांनी घेतलं. माझी अवस्था पाहून माझ्या मम्मीने, माझ्या सासूबाईंनी, सगळ्यांनी तसंच आहूंनी निर्णय घेतला की आता बास, तिला जास्त आम्ही त्रास नाही देऊ शकत, तिला एवढ्या त्रासामध्ये नाही बघू शकत. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की आपण सी सेक्शन करायलाच लागेल लवकरात लवकर. अक्षरशः मला इतका त्रास होत होता की माझा श्वास वर खाली होत होता. मला म्हणजे सहनच होत नव्हतं. असं वाटत होतं मी जाती का काय होते की काय मला, आणि बाळाला काय होते की काय, इतकं टेन्शन मला आलं होतं 10:30च्या दरम्यान. आणि म्हणजे मी उभं पण राहू शकत नव्हते. तर डॉक्टरसुद्धा NST केले. NSTमध्ये हार्ट रेट करत होता, हार्ट रेट पण बाळाचे कमी झाले होते. मग बाळाचं पण जीव धोक्यात होता, माझाही जीव धोक्यात होता. आणि मग ते म्हटले सी सेक्शन करून टाकूयात, कारण आपण जास्त रिस्क घेऊ शकत नाही आता, कारण बाळाची नाळ अटकली, त्याचा हार्ट रेट पण कमी झाला आहे. ॲक्च्युली हे जर मला असं नंतर असं वाटलं की रात्रीच एकदा NST वगैरे झाली असती तर मग लवकरात लवकर म्हणजे ह्या गोष्टी झाल्या नसत्या. आणि त्याच्यामुळे सी सेक्शन करायला घेतलं. आणि सी सेक्शनचं पण तुम्हाला सांगते, मी आतमध्ये गेले होते तरी मला कळा येत होत्या, इतकं डेंजर की मी डॉक्टरांवर पण चिडले. मला पटकन भुलीचं इंजेक्शन द्या, मला सहन होत नाही, असं नाही तसं नाही. इतकं म्हणजे अक्षरशः मी सांगू शकत नाही, मला इतका घाण त्रास झाला की ते मी आयुष्यात कधी तो त्रास विसरू शकत नाही. इतकं मला पेन झालं होतं. म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी व्हायला पाहिजे होती पण ती झाली नाही. पण माझा शेवट ज्यावेळेस सी सेक्शनला पण घेतलं त्यावेळेस पण मला इतकं पेन होत होतं, कळा येत होत्या कंटिन्युअसली. आणि मग ज्यावेळेस सी सेक्शनला सुरुवात केली तेव्हा मी शांत झाले. जेव्हा बाळ बाहेर आलं तेव्हा बाळाला पाहिलं तेव्हा माझ्या जीवात जीव आला. आणि मग फायनली त्यांनी सांगितले की लक्ष्मी मुलगी झालेली आहे. आणि आहो तर इतके खुश झाले, कारण आहोंना खूप इच्छा होती मुलगी व्हावी म्हणून. आणि इकडे पण घरच्यांना खूप अपेक्षा होती, सासरकडच्यांना, की मुलगी व्हावी म्हणून. आणि फायनली मुलगी झाली, लक्ष्मी आली. माझंही तरी पण मुलगी झाली. त्याच्यानंतर मी आतमध्ये होते तर सगळ्यांची धाकधूक चालू होती की मी बरी आहे की नाही. मग मला बघितलं सगळ्यांचा जीवात जीव आला की मी पण व्यवस्थित आहे. तर सी सेक्शनपेक्षा म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीपेक्षा मला सी सेक्शन बरं वाटलं. फक्त फर्स्ट वॉक जो होता तो डेंजर होता. मला चालायला लावलं होतं, मला पाणी दिलं नव्हतं दिवसभर. संध्याकाळी लगेच पाणी दिलं, पाणी पिले. त्याच्यानंतर मग हळूहळू ज्यूस सुरू केला, नारळ पाणी सुरू केलं, मग जेवण सुरू केलं माझं दुसऱ्या दिवशीच मला त्यांनी चालायला लावलं. त्याच्यानंतर पोटावर झोपायला लावलं. मग या गोष्टींमुळे थोडं व्यायामामुळे मला सगळं आता रिकवर झालेली आहे मी. मला असं इतका त्रास नाही झाला. मला या त्रासापेक्षा म्हणजे टाक्यांपेक्षा ना मी तुम्हाला सांगते, मला नॉर्मल डिलिव्हरीचा खूप जास्त त्रास झाला, जे की मी त्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. हा एक्सपिरियन्स आयुष्यभर लक्षात राहील मला. म्हणजे इतकं डेंजर त्रास आणि इतकं जास्त पेन आयुष्यात मी कधीच एक्सपिरियन्स केला नव्हता. तो पेन केला. आणि सी सेक्शन मला काहीच वाटलं नाही त्याच्यापुढं. त्यामुळेच सी सेक्शन झालं, त्याचं कारण हे आहे. आणि त्याच्यामुळे बाळाला NICUमध्ये ठेवावं लागलं, कारण
2 दिवस घालवले नॉर्मल डिलेवरी व्हावी म्हणून, आणि त्याच्यामुळे बाळाचे हार्ट रेट कमी झालं होते. मग NICUमध्ये ठेवलं होतं 2 दिवस, आणि मग त्याच्यानंतर बाळ पण बरं झालं. त्याच्यामुळे मी काही व्लॉग वगैरे टाकत नव्हते. आता बाळ पण व्यवस्थित आहे, मी पण व्यवस्थित आहे. तर हाच तो व्लॉग म्हटलं सांगावं तुम्हाला नेमकं काय घडलं ते. तर मग त्याच्यानंतर मला या हॉस्पिटलमध्ये 7 ते 8 दिवस ठेवलं जातात. त्याच्यामुळे मी जवळपास 8 ते 9 दिवस होते हॉस्पिटलमध्ये, आणि एकच फक्त मी व्हिडिओ बनवून टाकला होता तुमच्यासाठी. त्यावेळेस कसं बाळ झोपलेलं होतं आणि मी पण बसलेले होते, जे मग सहज एक रील बनवायला काही वेळ लागत नाही, 1-2 मिनटाचंच काम असतं. मी काही सेटअप वगैरे करत बसत नाही, मोबाईल घेतला पटकन एक रील बनून जाते. पण ब्लॉग वगैरे बनवायला त्याला एडिट करायला वेळ लागतो. तर सगळं सानिकानीच केलं. मी पूर्णतः आराम केला आहे. मी काहीच मोबाईल वगैरे बघितला नाही, तर तुम्हाला वाटायचं मी मोबाईल बघते का काय. तर एडिटिंग वगैरे सगळं सानू करते, ब्लॉग पण व्हिडिओ वगैरे ती काढते, आणि सगळं तीच करते, आणि माझं अकाउंट पण हँडल तीच करते. अक्षरशः मी कोणाचे कॉल पण उचलले नाही, काहीच केलं नाही. मी पूर्णतः रेस्ट घेतलेली आहे, आणि आता पूर्ण व्यवस्थित म्हणजे बऱ्यापैकी बरी झाली. त्याच्यामुळं मग मी हे व्लॉग आणि व्हिडिओ टाकते, कारण तुम्ही खूप सारे कमेंट करत होता, ताई काय झालं काही नाही, असं तसं शेअर कर. तुमच्याशी शेअर नाही करणार तर कुणाशी शेअर करणार, बरोबर की नाही. आणि व्लॉग आवडला का आणि कसं वाटलं, आणि तुम्ही खूप छान माझे काळजी घे वगैरे नंतर व्हिडिओ टाकायचं टाकलं त्याबद्दल थँक्यू, तुम्ही समजून घेतल्याबद्दल. तो ओव्हरऑल व्लॉग आवडला असेल नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.